जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे। आणखीन 2 घटकाच्या रिक्त जागा आलेल्या विद्यार्थी मित्रांनो। 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या जागांची संख्या आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। जागा या आपण प्रूफ सहित दाखवत असतो विद्यार्थी मित्रांनो। कोणती फेक बातमी आपण केव्हाही देत नाही, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। तर सर्वांनी व्हिडिओला एकदा लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे व्हिडिओ, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे। टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात ही केव्हा येणार, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माहिती आहे की आचारसंहिता ही लवकरच लागणार आहे। त्याआधी जाहिरात पडली पाहिजे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाच पुढाकार घेऊन स्वतः यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, की जाहिरात ही आचारसंहितेपूर्वी पडावी आणि जवळपास ही 15,000च्या आसपास भरती पडावी, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे। यानंतर भरती केव्हा येईल हे कोणालाही माहिती नाही। 2 वर्षसुद्धा लागू शकतात आणि 3 वर्षसुद्धा लागू शकतात। म्हणून फक्त हे तुमच्याकडे 4 ते 5 दिवस उरलेले आहे, त्यासाठी प्रयत्न करा। तर चला आता आपण रिक्त जागा बघूया, कोणत्या घटकाच्या किती जागा या रिक्त आहे आणि किती जागेसाठी भरती येऊ शकते। तर बघा, पहिला जो घटक आहे तो आहे पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया आस्थापनेवर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सेवानिवृत्त होणारे 45 पोलीस अंमलदार होते। त्यामुळे हे पद रिक्त होणार आहे। इथे 45 पद हे रिक्त होणार आहे आणि यामध्ये आणखी वाढ होऊ शकते नवीन पदांची, किंवा वाढू शकते भरतीची संख्या, कारण की 45 जागा ह्या खूप कमी होतील। तर इथे 45 जागेसाठी भरती येऊ शकते, त्यापेक्षा जास्तच येईल। तर पुढील घटक बघूया आपण। जर भरती आली तर ठीक आहे, तर का म्हणतो आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत जाहिरातीचे काहीच संकेत दिसत नाही आहे। फक्त आपल्यासमोर हा रिक्त जागेची संख्या येत आहे। तर पहा, पुढील जो घटक आहे तो आहे नागपूर ग्रामीण यांच्या आस्थापनेवर बघा 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत पोलीस शिपाई या पदांसाठी 49 रिक्त पदे आहेत। आणि पोलीस शिपाई चालक यांची रिक्त पदे अपेक्षित नाही आहे, म्हणजे चालकसाठी इथे रिक्त पदे नाही आहे। आपल्याला माहिती आहे इथे 2019 ची जी भरती आहे, जी 21ला झाली, तेव्हासुद्धा चालकची भरती झालेली आहे। 2021ची भरती जी 2023ला झालेली मागच्या वर्षी, तेव्हासुद्धा चालकची भरती झाली, आणि यावर्षीसुद्धा जवळपास 5 जागेसाठी भरती झालेली आहे चालकची। म्हणजे इथे यावर्षी चालकची भरती राहील नाही राहील याची काही आपल्याला माहिती नाही, किंवा आपण ते सांगू शकणार नाही। तर बघा, 2 घटकाची आपल्याकडे माहिती आलेली होती। तर बघा, अशाच प्रकारे आणखी काही रिक्त जागांची माहिती आली की सर्वात पहिले तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो। तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।